दिवाळी विशेष रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या आवडीचा असा एक पदार्थ करतोय, जो करताना बऱ्याच जणांना काय वाटतं, एक तर भाजणीचा कुटाणा करावा लागेल. जरी कुटाणा केला तरी पदार्थ परफेक्ट होईल का नाही, ह्याची सुद्धा भीती बऱ्याच जणांना वाटते. पण आज आपण पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमेल, तेलात न विरघळता जिभेवर ठेवताच विरघळेल असा पदार्थ करतोय. तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी काय केलं, पाव किलो ज्वारीचं पीठ घेतलं. तर एकतर पीठ जुनं नसावं, त्याचबरोबर आपल्याला हे पीठ काय करायचंय, चांगलं असं चाळून मगच आपल्याला घ्यायचंय. वजनी प्रमाणात पाव किलो आणि वाटीच्या प्रमाणात बरोबर 2.5 वाटी आपल्याला इथं पीठ घ्यायचंय. त्याचबरोबर ह्यामध्ये पाव किलो बेसन घातलं. बेसन सुद्धा आपल्याला ज्वारीच्या पिठासारखं समप्रमाणातच ठेवायचंय. म्हणजे काय होतं, मस्त असा खुसखुशीत आपला पदार्थ तयार होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजिबात कोणतीच भाजणी न करता असे समप्रमाणात दोन्ही सुद्धा पिठं मिक्स केले तर 100% खुसखुशीत आपली चकली तयार होते आणि अजिबात तेलामध्ये सुद्धा विरघळत नाही. जर का इथं तुम्हाला जास्त प्रमाणात चकली करायची असेल तर घेतलेल्या साहित्याचं प्रमाण दुप्पट किंवा तिप्पट घेऊ शकतात. आता ह्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचंय. तर त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घातलं. इथं तुम्हाला तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. त्याचबरोबर ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली. 1 चमचा जिरे घालायचे. 1 चमचा ओवा घातला, जो की मी आधीच हातावरती क्रश करून ठेवला होता. त्याचबरोबर ह्यामध्ये 1 चमचा धनेपूड घालायची. पाव चमचा हिंग घातला. चवीपुरतं मीठ घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, 3 चमचे पांढरे तीळ घातले. इथं मला थोडेसे जास्त तीळ आवडतात, त्यामुळे थोडेसे जास्त वापरले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. आता आपण घातलेले सुके जिन्नस व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. त्यामुळे एकतर काय होतं, ज्यावेळेस आपण यामध्ये तेलाचं मोहन घालू त्यावेळेस पिठाला चांगलं असं तेलाचं मोहन लागतं. मसाल्यावरती पडल्यामुळे एकतर चकलीची चव सुद्धा बिघडू शकते. तर इथं पाहू शकताय, घातलेले सगळे मसाले पिठामध्ये चांगले असे एकजीव केले. आता ह्यामध्ये तेलाचं मोहन घालायचंय. तर मोहन घालताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकतर मोहन जास्त नको किंवा कमी सुद्धा नको. जास्त झालं तर एक तर काय होतं, चकली तेलकट बनते, तेलामध्ये विरघळू शकते किंवा कमी झालं तर चकली आपली कमी प्रमाणात खुसखुशीत होते. तर इथं काय केलं, ज्या वाटीने आपण बाकीचे पीठ मोजले त्या वाटीने बरोबर अर्धा वाटी आपण तेल घेतलं. वजनी प्रमाणात म्हणाल तर 100 ग्राम. आता हे तेल आपण एका कढईमध्ये काढलं आणि व्यवस्थित धूर येईपर्यंत तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय. तेल सुद्धा व्यवस्थित गरम होणं गरजेचं आहे. कमी गरम असेल तर मोहन व्यवस्थित पिठाला बसत नाही. त्यामुळे छान असं धूर येईपर्यंत तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय. तर चला, तेल मस्त असं गरम केलं, पिठावरती घालायचं. चुर्रा असा आवाज आला की समजायचं तेलाचं मोहन आपलं परफेक्ट झालं. घातलेलं मोहन गरम आहे, त्यामुळे काय करायचं, चमच्याने छान असं एकजीव करायचं. मोहन आपण चांगलं असं कडकडीत धूर येईपर्यंत तेल गरम करून घेतल्यामुळे बरंच हे गरम असतं आणि त्यामुळे पीठ आपलं चांगलं गरम होतं आणि त्यामुळे अजिबात उकड न काढता सुद्धा 100% आपली चकली खुसखुशीत होते. तर इथं पाहू शकताय, घातलेलं मोहन पिठामध्ये चांगलं असं एकजीव केलं. आता ह्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित घट्ट पीठ भिजवून घ्यायचं. तर पीठ आपल्याला कसं भिजवलेलं हवंय ते मी तुम्हाला नंतर सांगते. पण तत्पूर्वी घातलेलं सगळं पाणी अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं. हे पाणी मी गरम वगैरे घातलं नव्हतं. रूम टेम्परेचरवरचंच इथं आपल्याला पाणी वापरायचंय. तर इथं पाहू शकताय, आधी मी पाऊण ग्लास पाणी घातलं होतं. घातलेलं सगळं पाणी व्यवस्थित पिठामध्ये जिरल्या गेलं. त्याचबरोबर ह्यामध्ये आता जे उरलेलं पाणी होतं ते सुद्धा पाव ग्लास घातलं आणि व्यवस्थित मिक्स करत चांगलं असं घट्ट हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय. तर आपल्याला इथं पाणी किती लागतं, तर एक तर काय होतं, पिठावरती अवलंबून असतं. त्यामुळे पाण्याचं प्रमाण न सांगता पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला कशी हवी ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर इथं पाहू शकताय, अशा पद्धतीने चांगलं असं पीठ मी भिजवलं. ना जास्त घट्ट ना जास्त पातळ. एक तर पीठ पातळ केलं तर एक तर काय होतं, चकलीला व्यवस्थित काटे येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली चकली तेलकट होऊ शकते, खुसखुशीत सुद्धा होत नाही. आणि जर का पीठ घट्ट केलं तर एक तर काय होतं, ज्यावेळेस आपण चकली पाडतो त्यावेळेस चकलीचे तुकडे पडू शकतात. ज्यावेळेस आपण चकली तळतो, चकली तळून झाल्यावरती लवकर ती कडक बनते. खाताना ती दाताला अडकू सुद्धा
तुटला शकते. तर इथं पाहू शकताय अशा पद्धतीने व्यवस्थित मी हे पीठ भिजवून घेतलं. अशाच पद्धतीने चकलीसाठी आपल्याला पीठ भिजवायचंय. हे पीठ आपलं भिजवून झाल्यावरती अजिबात मुरवत वगैरे ठेवायचं नाहीये. ज्यावेळेस आपलं पीठ भिजवून झालं त्यावेळेस लगोलग चकल्या करायला घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी काय केलं, जेवढा उंडा सोऱ्यामध्ये बसेल तेवढा उंडा अशा पद्धतीने हातावरती एकसारखा केला. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण सोऱ्यामध्ये हे पीठ भरायला जाऊ त्यावेळेस व्यवस्थित आपल्याला पीठ भरता येईल. आता इथं काय केलं, चकली पाडायचा साचा घेतला. फक्त चकलीची जी चकती असते ती लावताना खरखरीत बाजूवरी आणायची आणि सफाईची बाजू मधी करत अशा पद्धतीने चकली पाडायचा साचा बंद करून घ्यायचा. आता ह्यामध्ये जे आपण पिठाचा गोळा तयार केलता तो अशा पद्धतीने भरायचा आणि व्यवस्थित सोऱ्या बंद करून घ्यायचा. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण चकली पाडू त्यावेळेस व्यवस्थित आपल्याला चकली पाडता येईल. तर इथं आता काय केलं, चकली करण्यासाठी छोटी डिश घेतली आणि त्याला मी काही तेल लावून घेतलं नव्हतं. तुम्हाला जर का लावायचं असेल तरी सुद्धा चालेल. आता ह्यावरती अशा पद्धतीने चकली पाडून घ्यायची. चकली जास्त ही मोठी करू नका. अशा पद्धतीने 3.5 वेड्याची चकली करून घ्या. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण चकली तळू त्यावेळेस व्यवस्थित चकली तळता येते. तर इथं पाहू शकताय मस्त अशी मी ही चकली तयार केली. फक्त काय करायचं, जे शेवटचं टोक आहे ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण चकली तळायला घालू त्यावेळेस व्यवस्थित चकली आपल्याला तेलामध्ये सोडता येईल. तर चला, ही चकली तर आपली तयार झाली. आणखी एक चकली तयार करते आणि नंतर तुम्हाला तळून दाखवते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण चकल्या करतो त्यावेळेस खूपही चकल्या एकदम करू नका. जर का करून ठेवल्या तर चकल्या वरून सुकतात आणि त्यामुळे चकली आपली कडक सुद्धा होऊ शकते. तर चला, 2 चकल्या मी तयार केल्या. लगेचच कशा तळायच्या ते पाहूया. तर चकली तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल जर का कमी गरम असेल तर 100% तुमची चकली तेलामध्ये विरघळणार आणि त्याचबरोबर तेल जर का खूप गरम असेल तर चकली टाकल्या वरून लाल होते. आतून ती तशीच कच्ची राहते आणि त्यामुळे लवकर सुद्धा चकली तुमची मऊ पडू शकते. तर इथं पाहू शकताय आपण जी चकली तयार केली ती ह्यामध्ये घालायची आणि व्यवस्थित अजिबात चमचा किंवा झाऱ्या न लावता तेलावरचे बुडबुडे कमी होईपर्यंत चकली रंग बदलेपर्यंत तळून घ्यायची. तर इथं पाहू शकताय चकली घातल्यापासून एकूण 1.5 मिनिटानंतर व्यवस्थित चकली तळल्या गेली. लगेचच उलटवून घ्यायची आणि दोन्ही साइडने सुद्धा मस्त अशी कुरकुरीत बुडबुडे कमी होईपर्यंत चकली तळून घ्यायची. आपली चकली व्यवस्थित तळल्या गेली हे कसं ओळखायचं, तर तुम्हाला इथं दिसत असेल मस्त अशी चकली तरंगते. त्याचबरोबर चकलीवरचे बुडबुडे सुद्धा कमी झाले. ह्याचा अर्थ व्यवस्थित आपली चकली तळल्या गेली. पूर्णपणे चकलीतलं तेल निथळायचं आणि एका डिश मध्ये काढून घ्यायची. जी आपण दुसरी चकली केलती ती सुद्धा मगाच्याच चकलीसारखी आपल्याला तळून घ्यायची. फक्त ज्यावेळेस आपण चकली सोडू त्याच्या आधी चकली तळून घेतल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं तेल गरम करायचं आणि मगच ही सुद्धा चकली आधीच्या प्रमाणे सोडायची आणि व्यवस्थित मंद आचेवरती चकली आपल्याला तळून घ्यायची. तेल जर का व्यवस्थित गरम असेल तर मध्यम आचेवरती चकली जरी तळली तरी अजिबात तेलामध्ये चकली सुद्धा विरघळत नाही. तर चला, तुमच्याशी बोलता बोलता ही सुद्धा चकली आपली तळून झाली. पूर्णपणे चकलीतलं तेल निथळायचं आणि डिश मध्ये काढून घ्यायची. बाकीच्या सुद्धा अशाच पद्धतीने चकल्या करते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर चला, सगळ्या चकल्या तयार केल्या. काय सुंदर खमंग कुरकुरीत, अजिबात जराही तेलामध्ये न विरघळणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं, ना कसली भाजणी करायची ना कसली उकड काढायची. आता तुमची सुद्धा चकली 100% कुरकुरीत होणार हे मात्र नक्की. न मऊ पडणार न तेलात विरघळणार. आता तुमची चकली परफेक्ट अशी होणार. तर मग वाट कशाची पाहताय, यंदा दिवाळीला ही अशी कुरकुरीत कसलीही भाजणी न करता ज्वारीच्या पिठाची आणि बेसनाची घरी चकली तयार करा. फक्त इथं सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नात ही चकली घरी नक्कीच करू शकता. तर मग चला, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणखी कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील त्या सुद्धा नक्कीच सांगा. एक चकली तुम्हाला तोडून दाखवते. आहा, काय कुरकुरीत आतून पोकळ झालीये आणि सगळ्यात महत्त्वाचं महिनाभर सुद्धा टिकते. तर इथं पाहू शकताय ज्यावेळेस आपण चकली तोडली त्यावेळेस तुम्हाला इथे दिसत असेल जरा सुद्धा हात तेलकट झाला नाहीये. ह्याच्यावरूनच तुम्ही समजू शकतात जरा सुद्धा आपली चकली तेलकट सुद्धा झाली नाहीये. तर मग चला, पुन्हा भेटूया तशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.